नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। पालघर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांवर नसबंदी व लसीकरण मोहिमेला वेग। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पालघर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचे लसीकरण व नसबंदी म्हणजेच निर्बीजीकरण अभियानाला गती मिळत आहे। बोईसरसह सर्व ग्रामपंचायत हद्दीत ही मोहीम सुरू असून मंगळवारी खैरेपाडा ग्रामपंचायत हद्दीत ही मोहिमेची सुरुवात करण्यात आली। यावेळी जनजागृती कार्यक्रमासाठी पालघर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रकाश हसनाळकर आणि खैरेपाडा ग्रामपंचायतचे सरपंच विवेक वडे आणि खैरेपाडा ग्रामपंचायतचे सदस्य, विद्यानगरमधील सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सदावर्तक शाळेचे संचालक, डॉक्टर तसेच अनेक नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या अभियानांतर्गत शाळा, रुग्णालये, बस, रेल्वे स्थानके आणि सार्वजनिक ठिकाणावरील भटके कुत्रे पकडून निवारागृहात नेले जात आहेत। त्यांचे लसीकरण आणि नसबंदी केल्यानंतर त्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात येणार आहे। या मोहिमेचा प्रमुख उद्देश श्वान चावण्याच्या घटना कमी करणे, रेबीजचा धोका रोखणे तसेच नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हे असून पहा यावेळी पालघर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रकाश हसनाळकर आणि खैरेपाडा ग्रामपंचायतचे सरपंच विवेक वडे काय म्हणाले। खास करून मी आज उपस्थित इथे आमचे सिटीजन फोरमचे डॉक्टर सूर्यकांत संखे, डॉक्टर सुभाष संखे यांचा आभार मानेन की जो भटक्या कुत्र्यांना पकडण्याचा जो अवेअरनेसपणा होता तो त्यांनी आज माझे डॉक्टर प्रकाश DHO आहेत त्यांना इकडे बोलवून लोकांमध्ये जो अवेअरनेसपणा होता तो त्यांनी कमी केलेला, लोकांना सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आपण कुत्र्यांना पकडून त्यांचं लसीकरण केलं जाईल आणि त्याचं पुन्हा त्या वेगळ्या जागेवरून त्याला पुन्हा त्याच जागेवर सोडलं जाईल हे त्यांनी चांगल्या पद्धतीने समजवलेलं आहे। खास करून यासाठी मी आमचे रानडे साहेब जे CEO आहेत त्यांना आणि इंदुराणी झाकड यांनाही खास त्यांचं अभिनंदन करेल की त्यांनी आमच्या या ग्रामीण भागामध्ये खैरापाडा म्हणा, बोईसर म्हणा, सरवली म्हणा इथेही उपक्रम चालू केलेत। तर खास करून मी त्यांचे आभार मानतो आणि सर्व जे आज लोक होते या विद्यानगर रहिवासी व खैरापाडा गाव यांचे आभार मानतो की त्यांनी जी जनजागृती केलेली आहे ती पुढे अशीच चालू ठेवावी आणि आमच्याही ग्रामपंचायतला असे चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण त्यांनी कुत्रे पकडण्यासाठी द्यावे आणि जर त्यांनी जो उपाययोजना केली की कुत्रे कुठे ठेवायचे तर मला वाटतं चांगल्या पद्धतीने भटक्या कुत्र्यावरती आपल्याला मात करता येईल आणि आपलं गाव सुंदर आणि शांतपणे राहू शकेल। नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश हसनाळकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद पालघर। आज आपण या खैरेपाडा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये या सर्व 100-150 विद्यार्थ्यांच्या समोर आणि इथले मान्यवर सरपंच, उपसरपंच आणि सर्व मान्यवर उपस्थित आहेत। त्यांच्या समक्ष हा कार्यक्रम म्हणजे आपल्याला आपल्या गावामध्ये निर्बीजीकरणाचा म्हणजे कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा आणि लसीकरणाचा कार्यक्रम घ्यायचा आहे। त्याचा शुभारंभ करण्यासाठी आज आपण जमलेले आहोत। सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार 7 नोव्हेंबर 2025ला सुप्रीम कोर्टाचे निर्देश आले। त्यानुसार महाराष्ट्र शासनाने नगरविकास खाते आणि ग्रामविकास खात्यांना निर्देश दिले आहेत। ते निर्देश पण आम्हाला प्राप्त झालेले आहेत। त्या निर्देशानुसार हे कारवाई करणे अपेक्षित आहे। यापूर्वी हा कार्यक्रम नगरविकास खात्यामार्फत राबवला जात होता, नगर परिषदा, महानगरपालिकामार्फत, परंतु आता जो हा कार्यक्रम आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार आता ग्रामीण भागात पण राबवावा असे शासनाचे निर्देश आहेत। परंतु हे निर्देश लागू होण्याच्या अगोदरच जिल्हा परिषद पालघरच्या वतीने 2023-24, 24-25 आणि 25-26ला गेल्या 3 वर्षापासून हा कार्यक्रम आपण ग्रामीण भागामध्ये राबवत आहोत आणि या कार्यक्रम राबवल्यामुळे ह्या कार्यक्रमाचा उद्देशच आहे की या भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणणे आणि मानव आणि प्राण्यामधला संघर्ष टाळणे आणि मानवाला त्याच्यापासून सुरक्षित करणे हा उद्देश आहे। त्यासाठी ह्या उद्देशाला अनुसरून आपण बोईसर येथे आपलं सेंटर सुरू केलेले आहे। त्याच सेंटरवरून आपल्या खैरापाडा गावामधले सुद्धा भटके श्वान पकडून नेऊन त्यांना त्या ठिकाणी नेऊन त्यांचं ऑपरेशन करून म्हणजे निर्बीजीकरण करून त्याला रॅबीजची लस देऊन त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ आदिवासामध्ये आपण सोडणार आहोत आणि अशा प्रकारे आपण जर हा कार्यक्रम राबवला तर त्यांच्या संख्येवर नियंत्रण येतो आणि ऑपरेशन केल्यानंतर त्यांचा हार्मोनल बॅलन्स झाल्यामुळे कुत्र्यांची अटॅकिंग भूमिका कमी होऊन त्यांचं चावण्याचं प्रमाण कमी होते। हे गेल्या 3 वर्षापासून आम्हाला त्याचे हे मिळालेले आहेत, रिझल्ट मिळालेले आहेत, परिणाम दिसत आहेत। म्हणून त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद पालघर आमचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज रानडे साहेब यांनी आम्हाला आदेश दिले की हे जिल्ह्यामध्ये राबवा। माननीय जिल्हाधिकारी महोदया डॉक्टर इंदुराणी झाकड मॅडम यांचे पण आदेश आहेत
त्यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम आम्ही पूर्ण ग्रामीण भागामध्ये राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. जनतेला तुम्ही काय सांगाल? जनतेला मी असे सांगेल की बाबा जनतेने सहकार्य करावे. आपण कुठलेही बाहेरचे श्वान आपल्या गावामध्ये आणल्या जाणार नाहीत. आपल्या गावातले दुसऱ्या गावामध्ये आपण सोडणार नाही. जिथून ते श्वान पकडल्या जातील त्यांना निर्बीजीकरण करून लसीकरण करून त्यांच्या मूळ आदिवासामध्ये सोडणार आहोत. याच्यासाठी कुठलंही अफवा पसरू न सहकार्य करावे एवढीच विनंती करतो. आपण पाहत राहा निर्भीड समाचार.